हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत की ज्या वस्तू आपल्या घरामध्ये इकडे तिकडे पडलेल्या असतात किंवा ज्या वेळेवर सापडत नाहीत त्या वस्तू कशा ऑर्गनाइज करायच्या हे बघणार आहोत। तर एकही रुपया खर्च न करता घरीच असलेल्या साहित्यामध्ये आपण त्या ऑर्गनाइज करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपण किराणा सामान भरताना अशा प्रकारे सगळे साबण एकत्रच आणून ठेवतो, भांड्यांचा, कपड्यांचा, आंघोळीचा। तर हे आपल्याला ऑर्गनाइज कसे करायचे हे बघणार आहोत। तर आपल्याला हे एकाच ठिकाणी सापडतील अशा प्रकारे ऑर्गनाइज करायचे आहेत। आधी आपल्याला हे साबण वेगवेगळे करून घ्यायचे आहेत, भांड्यांचा वेगळा, कपड्यांचा वेगळा, अशा प्रकारे वेगवेगळे करायचे आणि त्यानंतर एकाच ठिकाणी हे ठेवायचे आहेत लाईनीमध्ये लावून। तर इथे मी साबण वेगवेगळे करून ठेवलेले आहेत आणि हे ठेवण्यासाठी मी इथे मोठ्या साईजची जी बरणी असते ती वापरणार आहे। ही चौकोनी बरणी आहे, त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे वेगवेगळे आपल्याला ठेवता येतात। तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे मी वेगवेगळे करून ठेवणार आहे, जेणेकरून हे एकाच ठिकाणी राहतील, मिक्सही होणार नाहीत आणि आपल्याला एकत्रच मिळतील सगळे साबण। आपल्याला इकडे तिकडे शोधायची गरज भासणार नाही। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी कशा प्रकारे हे साबण ठेवत आहे। तर इथे सगळे साबण ऑर्गनाइज करून झालेले आहेत। आता आपण ही बरणी बंद करून एका ठिकाणी ठेवू शकतो। किराणा सामानामध्ये आपण अशा प्रकारे माचीसचं पूर्ण पॅकेट घेऊन येतो, पण पावसाळा आणि थंडीमध्ये त्याला हवा लागून हे थंड पडतात व पेटत नाहीत लगेच। त्यासाठी आपल्याला जिथे हवा नाही लागणार अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे। तर मी हे एकत्रच एका बॉक्समध्ये राहतील अशा प्रकारचा बॉक्स घेणार आहे। तर इथे माझ्याकडे एक ज्वेलरीचा बॉक्स आहे। तर याच्यामध्ये मी हे सगळे माचीस बॉक्स ठेवणार आहे, जेणेकरून ह्यांना हवा लागणार नाही। तर तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जो कोणता बॉक्स असेल तर वापरू शकता, जिथे सगळे बॉक्स, ते माचीस बॉक्स सगळे एकत्र राहतील आणि त्याला हवासुद्धा लागणार आहे। तर अशा प्रकारे माझे सगळे हे माचीस बॉक्स एकत्र राहिले आहेत। आपल्याकडे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या साईजचे क्लिप्स असतात। तर हे हेअर क्लिप्स आपल्याला आयत्या वेळी सापडत नाही, तर त्यासाठी हे आपल्याला ऑर्गनाइज करून ठेवायचे आहेत। तर आपल्याला इथे जो दिवाळीला मिठाईचा बॉक्स भेटतो तो यूज करणार आहे। तर हा चांगला मोठा साईजचा बॉक्स आहे आणि आतून अशा प्रकारे मी स्वच्छ करून घेतलेला आहे। त्यामुळे हे सगळे किंवा याच्यापेक्षा जास्त क्लिप एकत्रच राहतील आणि या डब्यामध्ये आपल्याला शोधायची गरजही पडणार नाही, एकाच ठिकाणी आपल्याला भेटून जातील आणि आयत्या वेळी आपल्याला इकडे तिकडे शोधायची सुद्धा गरज पडणार नाही। आपण मार्केटमधून जेव्हा इयरबड्स आणतो तेव्हा ते अशा प्रकारच्या पॉकेटमध्ये पॅक केलेले असतात, पण आपण ते खोलल्यानंतर त्याचे जे चिकटपणा असतो तो निघून जातो आणि ते पॉकेटमधून सारखे बाहेर पडत असतात। तर ते ठेवण्यासाठी मी इथे अशा प्रकारच्या बरणीचा वापर करणार आहे। तुम्ही या बरणीमध्ये हे चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करू शकता आणि याला कोणत्याही प्रकारची घाण धूळ बसणार नाही। तर हे इयरबड्स आपण बरणीमध्ये जास्त वेळ स्टोअर करून ठेवू शकतो। आपण जेवण बनवण्यासाठी जे किचन नॅपकिन्स वापरत असतो, तर आपण हे कुठेही न ठेवता एखाद्या मोठ्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। त्यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या ऑर्गनायझरची गरज नाही। तर अशा प्रकारे आपल्याकडे मोठे जे डबे असतात त्यामध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून ह्याला झुरळं वगैरे येऊन बसणार नाही त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे आपण हे ऑर्गनाइज करू शकतो। आपण जे टिकलीची डबी आणतो ती अशा प्रकारे प्लास्टिकची बनवलेली असते, जी लगेच तुटते किंवा त्याची जी झाकण असतं ते सुद्धा लूज असतं। तर माझ्याकडे हे लिप बामची डबी होती, जी मी संपल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याचं झाकणसुद्धा एअर टाईट आहे। तर त्याच्यामध्ये मी ह्या टिकल्या ठेवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी